तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण इंडियनशी रिलेटेड जे काही मटेरियल लागतं ते कसं डाउनलोड करायचं हे बघणार आहोत. कुठलाही वेळ न लागेल त्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात तुम्हाला काय करायचं, प्ले स्टोरने एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्याचं नाव पिंटरेस्ट. पिंटरेस्ट नाव ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर असा इंटरफेस दिसेल बघा तुम्हाला. असा इंटरफेस दिसतो तुम्हाला. जे काही तुम्हाला इथे जे काही डाउनलोड करायचं ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. जसं की बॅकग्राऊंड झाले, पीएनजी झाले, त्यानंतर भरपूर सारा रिझल्ट ते तुम्हाला भेटतो. ओके, तर जसं की आपण ते सर्च करू. आता दिवाळी येते त्यामुळे आपण सर्च करून बघू. ते धनतेरस पीएनजी. ओके, धनतेरस पीएनजी सर्च केलं तर बघू शकता खूप चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो. इथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. जसं की आपण याच्यावर क्लिक करायचं, कसं डाउनलोड करायचं ते पण सांगते. ऑलरेडी आपण पिंटरेस्टचा पण खूप वेळा यूज केला आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता. इथे फक्त 3 डॉटवर क्लिक करायचं आणि इथून डाउनलोड इमेजवर क्लिक करायचं. हे इमेज डाउनलोड घ्यायचं, बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं, फोटो रूम मधून जे कोणती वेबसाईट तुम्ही यूज करता तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, हे पण बेटर वाटते, इथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तर आता त्यानंतर तुम्हाला जर ते पाहिजे असेल कलरफुल टेक्स्चर, तुम्ही कलरफुल टेक्स्चर सर्च करा. कलरफुल टेक्स्चर आणखी जर पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ आले ज्यामध्ये आपण टेक्स्चर दिले आणि टेक्स्चर कसे अप्लाय करायचे हे आपल्या पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास आहे, त्यामध्ये आपण सांगितलं टेक्स्चर कसं यूज करायचं तुम्हाला. ओके, इथून तुम्ही टेक्स्चर यूज करू शकता. गोल्डन टेक्स्चर खूप ट्रेंडिंगला असतात गोल्डन इफेक्टमध्ये. इथून तुम्ही टेक्स्चर ते डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. हे बघा, खूप खतरनाक आहे आणि खूप वेळा यूज केलेले बघितलं असेल तुम्ही टेक्स्टमध्ये. भरपूर जण डिझायनरच्या याच्यामध्ये आहेत ते टेक्स्ट. ठीक आहे, काय बोलतात त्याला, यूज केलेले. ओके, आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट करायचं. कमेंट करायला कधी विसरायचं नाही, कारण तुमची कमेंट मला मोटिव्ह करत असतात. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचंय. आणि माझ्याकडून काही चुका होत असतील बोलण्यामध्ये किंवा काही गोष्टी राहिल्या असतील सांगायच्या, ते पण मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेल. ओके, आपले जे फर्स्ट नंबरचं ॲप होतं ही तुम्ही वेबसाईट पण यूज करू शकता. गुगलला काही प्रॉब्लेम नाही, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपला काही प्रॉब्लेम वगैरे येत नाही. तर हे बघितलं तुम्ही. आता पिंटरेस्ट नावाचं ऍप्लिकेशन आपलं कव्हर झालं. ओके, यामध्ये आणखी तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी जे काही तुम्हाला डाउनलोड करायचं ते करू शकता. जसं की ते मी सर्च करते प्लेन बॅकग्राऊंड, जे कोणते बॅकग्राऊंड करायचं, फॉग बॅकग्राऊंड असो, प्लेन बॅकग्राऊंड असो, जे कोणतं बॅकग्राऊंड तुम्हाला डाउनलोड करायचं असेल ते तुम्ही फक्त इथे सर्च करायचे आणि तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. जसं की मी परत सर्च करून टाकते फॉग बॅकग्राऊंड. ओके, तर फॉग बॅकग्राऊंड सर्च करून बघू शकता एकदम चांगला रिझल्ट आलाय आपल्याला. आणि जे कोणतं बॅकग्राऊंड आवडते ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. ओके, पिंटरेस्टचा जो पार्ट आहे तो तुम्हाला समजला असेल. जर नाही काही गोष्टी नसेल समजल्या तर कमेंटमध्ये विचारायचं. ओके, त्या नंबरची वेबसाईट आहे ते फॉन्ट कसे डाउनलोड करायचे हे बघणार. तसं काय फोनचं ब्राउझर ओपन करून घ्यायचं तुम्हाला. फोनचं ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च करायचं तुम्हाला गुगल. ओके, गुगल फॉन्ट. ओके, गुगल फॉन्ट सर्च केल्यानंतर काही असं इंटरफेस दिसेल तुम्हाला. जी फर्स्ट वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचं आहे. इथे बघा गुगल फॉन्टचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून घ्यायचं आणि इथे तुम्हाला भरपूर सारे फॉन्ट भेटतात. म्हणजे इंग्लिश, मराठी आणि हिंदी पण सुद्धा तुम्ही इथून अप्लाय करू शकता, काय प्रॉब्लेम नाही येणार. ओके, इथं बघू शकता जे कोणता फॉन्ट डाउनलोड करायचं पण मी आधी सांगतो तुम्हाला मराठी फॉन्ट कसं डाउनलोड करायचे. फिल्टर्सवर क्लिक करायचं आहे. ओके, फिल्टरवर क्लिक केल्यानंतर लँग्वेजचं ऑप्शन आहे, लँग्वेजवर क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला सर्च करायचं मराठी. ओके, मराठी सर्च केल्यानंतर बघू शकता इथं पूर्ण इकडे बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवते. इथे क्लिक करते आणि पूर्ण बघू शकता मराठी फॉन्टतून डाउनलोड करू शकतो आपण. डाउनलोड करण्यासाठी काय करायचं, सिंपली जसं की आपण कलम फॉन्ट घेऊ. ओके, कलम फॉन्टवर क्लिक केल्यानंतर गेट फॉन्टवर क्लिक करायचं. गेट फॉन्टवर क्लिक केल्यानंतर स्लाइड कर जायचं खाली आणि ते ऑलरेडी मी काही फॉन्ट डाउनलोड केले त्यामुळे मला पूर्ण फॉन्ट रिपीटेड दाखवते. डाउनलोडवर क्लिक करायचं आणि डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड करून घ्यायची. ही जी फाईल भेटेल तुम्ही इथून एक्सट्रॅक्ट करायचं RAR ऍप्लिकेशन मधून आणि अप्लाय करून घ्यायचे, ऍड करून घ्यायचे पिक्सेल लॅबमध्ये. ओके, तर मराठी फॉन्ट बघितले आपण. आता परत तुम्हाला इंग्लिश फॉन्ट जर पाहिजे असेल फॉन्ट्सवर क्लिक करा. फॉन्ट्सवर क्लिक केल्यानंतर परत फिल्टर्सवर क्लिक करायचं. म्हणजे मराठीच्या ऐवजी तुम्हाला इथे इंग्लिश टाकून घ्या. इंग्लिश टाकलं तरी चालेल किंवा ऑल लँग्वेजवर केले तरी चालेल. ऑल लँग्वेज म्हणजे सगळ्याच लँग्वेजमध्ये तुम्हाला मग फॉन्ट भेटून जाईल. ओके, बघू शकता इंग्लिश फॉन्ट पण इथून भेटले तुम्हाला. जे कोणता फॉन्ट यूज करायचं त्याला सिंपल इथं जसं पॉपिन्स घेते, पॉपिन्सवर क्लिक केल्यानंतर गेट फॉन्टवर क्लिक करायचं. गेट फॉन्टवर क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही सिंपली डाउनलोडवर क्लिक करायचे आणि डाउनलोड तुमच्या फोनमध्ये होईल. जी फाईल आहे ते एक्सट्रॅक्ट करायची RAR मधून. ओके, आता तुम्ही जी आपली फर्स्ट वेबसाईट मराठी आणि इंग्लिश आपण दोन्ही पण फॉन्ट बघितले. जे मराठी फॉन्ट आहे ते आपल्या हिंदीला पण अप्लाय होतात, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो आता आपली जी 3 नंबरची वेबसाईट आहे म्हणजे फॉन्ट मधलंच आपण सेकंड पार्ट बघणार श्रीलिपीचा फॉन्ट. आता आपण गुगल फॉन्ट बघितलेला, सगळं गुगल फॉन्ट बोलतात. ओके, जो आपली सेकंड नंबरचा फॉन्टचा पार्ट आहे त्यामध्ये श्रीलिपीचा फॉन्ट. तर श्रीलिपी फॉन्ट कसं डाउनलोड करायचे, अप्लाय कसं करायचे याची ऑलरेडी प्रोसेस तर मी सांगितली तुम्हाला आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही ते पण जाऊन बघू शकता, कारण की आपल्या युट्यूबला आपण पूर्ण जे फॉन्टचे रिलेटेड व्हिडिओ आहेत ते टाकले आहेत. ओके, श्रीलिपी फॉन्ट करू आपण. तर श्रीलिपी फॉन्ट्स केल्यानंतर सर्च करायचे. फर्स्ट नंबरची वेबसाईट आहे हिंदी टायपिंग, त्यावर क्लिक करायचं आणि ते ऑलरेडी खूप सारे जे श्रीलिपीचे फॉन्ट आहे. जे कोणता आवडला फक्त तुम्हाला डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं. ओके, पण जर खाली स्लाइड करत गेले तुम्ही तिथे एक ऑप्शन भेटेल बघा तुम्हाला.
ओके, इथे बघा डाउनलोड ऑलचा फॉन्ट, डाउनलोड ऑल फॉन्टचा ऑप्शन भेटतो, यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट करायला पण विसरायचं नाही. ओके, तुमची एक कमेंट मला मोटिव्ह असेल, त्यामुळे कमेंट करायची म्हणजे करायचीच आहे तुम्हाला. जे काही माझं चुकलं ते पण सांगायचं आहे. ओके, ज्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या त्या पण कमेंटमध्ये सांगा. आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला. व्हॉट्सअपला मला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवतो, मला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करते. तिथे आपण डेली कन्व्हर्सेशन करत असतो. जे काही तुमचे एडिटिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तर जे आपल्या याच्यामधलाच फॉन्ट मधला आपलं थर्ड नंबरचा पार्ट आहे आपला AMS, जे फ्री फॉन्ट आहे ते सर्व सांगून देते मी तुम्हाला. AMS फॉन्ट. ओके, मग आपण AMS फॉन्ट, सॉरी कन्व्हर्टर झाले समोर. AMS फॉन्ट असं सर्च केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला AMS फॉन्ट डाउनलोड झाली तिथून सर्च करायचं आहे. आता बघू शकतो इथे तुम्हाला भरपूर सारे वेबसाईट भेटतात. म्हणजे फर्स्ट नंबरची मराठी फॉन्टची वेबसाईट आहे. ठीक आहे, इथं करायचं तुम्हाला डाउनलोडवर क्लिक करायचं. डाउनलोडवर क्लिक करून AMS फॉन्ट तुमचं डाउनलोड होतं. AMS फॉन्ट कसं यूज करायचं, श्रीलिपी फॉन्ट कसं यूज करायचं, ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आले, त्यामुळे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि क्लासेस पुढे जाईल आपले त्यामध्ये सांगणारच मी कसं अप्लाय करायचं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, डाउनलोड फॉन्टवर तुम्हाला क्लिक करायचंय. ओके, डाउनलोड फॉन्टवर क्लिक केल्यानंतर परत डाउनलोडवर क्लिक करायचंय आणि काही सेकंदात तुमचा फॉन्ट डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. एकदम चांगल्या प्रकारे इथून फॉन्ट डाउनलोड करू शकता तुम्ही. थोडं खाली स्लाइड करू आपण आणि ती डाउनलोड फॉन्ट आहे तिथून क्लिक करायचं आणि डाउनलोड फॉन्ट होऊन जाईल. ओके, तर आपण बघितलं तर मराठीत कसे फॉन्ट डाउनलोड करायचे, गुगल फॉन्ट बघितले, श्रीलिपी बघितले आणि AMS बघितले. ओके, आता आपण इंग्लिश फॉन्ट कसे डाउनलोड करायचे ते बघणार. तर एक तुम्हाला बेस्ट वेबसाईट सांगते जी की मी स्वतः यूज करते. त्याचं नाव आहे फॉन्ट स्पेस. फॉन्ट स्पेस वेबसाईट खूप चांगली आहे इंग्लिश फॉन्टसाठी. ओके, फॉन्ट स्पेसवर आपण वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर काहीच इंटरफेस दिसेल तुम्हाला. व्हेरीफाय वगैरे जे काही गोष्टी आहेत ते करून घेऊन जातील इकडं. आता काय करायचं तुम्हाला, इथे थोडंसं एक मिनिट. ओके, व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर इथे काय करायचं तुम्हाला, जे कोणतं तुमचं नाव आहे, ओके, तुम्हाला कोणतं याचं लोगो बनवायचं असेल किंवा नाही का काय बोलतात त्याला, जे काही तुम्हाला एखादं, जसं की मी एक नाव टाकते इथे, फोटोग्राफी. ओके, असं फोटोग्राफी मी सर्च केला, म्हणजे फक्त टाईप केलं. जे काही ते खाली बघा फॉन्ट आहेत, जे काही तुम्हाला नाव दिसेल ऑलरेडी तयार केले ते फोटोग्राफी कोणत्या याच्यामध्ये टेक्स्टमध्ये केले ते. ओके, जर तुम्हाला आणखी जे कॅटेगरी चूज करायची असते, जसं की मी ते स्टाईलवर क्लिक करते. स्टाईलवर क्लिक केल्यानंतर कॅलिग्राफी आहे, वेडिंग्स आहे, नंतर खूप सारे पार्ट आहेत, लोगोच आहे, टॅटो आहे, बर्थडेच आहे. जसं की मी ते सर्च करते कॅलिग्राफी. ओके, कॅलिग्राफीवर क्लिक केल्यानंतर बघू शकतो जे काही फोटोग्राफीचं नाव आहे ते आपल्याला कॅलिग्राफीमध्ये तयार झालेलं दिसेल. ओके, जे कोणतं फॉन्ट आवडेल त्यावर फक्त डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फ्रीमध्ये फॉन्ट आहेत, काही प्रॉब्लेम नाही. इथे जी फाईल भेटेल डाउनलोड करायची, अनझिप करायची RR ॲपमधून आणि तुमच्या पिक्सेल लॅबमध्ये आपले हे फॉन्ट ॲड करून घ्यायचं. ओके, वेबसाईट कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. ओके, जी आपली आता याच्यामध्ये 4 नंबरचे जे फॉन्ट मधला पार्टचं 4 नंबरला वेबसाईट आहे त्याचं नाव बघा डा फॉन्ट. ओके, डा फॉन्ट ही खूप म्हणजे चांगली वेबसाईट आहे आणि त्यामध्ये पण तुम्ही भरपूर सारे फॉन्ट असे डाउनलोड करू शकता. जसं डा फॉन्ट क्लिक सर्च केला आपण आणि ते बघू शकता खूप सारे इथे पण आपल्याला भरपूर सारे फीचर्स भेटतात, जे की बघा इथे थोडं झूम करू आपण. ओके, इथे झूम केल्यानंतर बघू शकता खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं की जे कोणत्या गोष्टी काय बोलतात कॅलिग्राफीमध्ये, बोल्डमध्ये, जसं काही जे कशामध्ये पाहिजे तुम्हाला फॉन्ट तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं की कॅलिग्राफी आहे, ब्रश आहे. ओके, ब्रशवर क्लिक करू आपण. सॉरी, ब्रशवर क्लिक केल्यानंतर बघू शकता एकदम पूर्ण ब्रशचे रिलेटेड फॉन्ट आले. कशी वेबसाईट आहे बघा, नक्की सांगायचं कमेंटमध्ये, कारण की खूप चांगल्या वेबसाईट मी तुम्हाला सांगितले फॉन्टशी आणि आपल्या एडिटिंगमध्ये सर्व कामाला येणार आहे, त्यामुळे मी हे वेबसाईट तुम्हाला सांगितले. ओके, डाउनलोड करण्यासाठी सेम प्रोसेस, डाउनलोडवर क्लिक करायचं. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये तुमचा फॉन्ट डाउनलोड होऊन जाईल. इथून बॅक करू आपण, 1 मिनिट. डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करू, वरही क्लिक झालं त्यामुळे डाउनलोड झालं नाही. ओके, डाउनलोड क्लिक नाही, त्याची पण झिप फाईल भेटेल, त्याला एक्सट्रॅक्ट करायचं आणि पिक्सेल लॅबमध्ये ॲड करायचं. ओके, वेबसाईट कशा वाटल्या ते पण सांगा. ठीक आहे, कारण की वेबसाईट खूप महत्त्वाचे आहेत, कारण की इंग्लिश आणि मराठी सगळे वेबसाईट सांगितले मी तुम्हाला कसं डाउनलोड करायची फॉन्ट. आता आपली जी थर्ड नंबरची वेबसाईट, आता आपलं फर्स्ट झालं पिक्सार्ट, सेकंड नंबरला बघितलं आपण फॉन्टची गुगल फॉन्ट, आणि जी आपली थर्ड नंबर म्हणजे फॉन्टमध्ये आपण 4 वेबसाईट बघितल्या जेमते, पण आपण असं टॉपिक ठेवत आहे. ठीक आहे, एक झालं मटेरियलच्या आधी, सेकंड नंबर बघितले फॉन्ट. आता आपण बघणार एक इमेजेस, जे की राजकीय नेत्याचे निवडणूक आहे, तुम्हाला माहिती आहे भरपूर सारे आपल्याला इमेजेस लागत असतात नेत्याचे, पण आपल्याला गुगलला डाउनलोड करायला गेले की क्वालिटी लॉस होतो. आता काय करायचं बघा, खूप खतरनाक अशी वेबसाईट आहे बघा, गेट टी इमेजेस अशी तुम्हाला एक वेबसाईट सर्च करायची. ओके, गेट टी इमेजेस असं सर्च केल्यानंतर तुम्हाला गेट टी इमेजेसवर आपण क्लिक करू आणि फर्स्ट वेबसाईट आहे त्यावर क्लिक करायचे. आणि जे कोणते तुम्हाला जे पॉलिटिकल्स आहेत त्याचे जर नाव तुम्ही टाकलं, तुम्हाला भरपूर चांगलं रिझल्ट एकदम हाय क्वालिटीमध्ये इथं अवेलेबल होऊन जाईल. जसं की मी ऑलरेडी बाळासाहेब ठाकरे असं सर्च केलं होतं, तर एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला इथून आला आहे. जे कोणतं तुम्हाला पॉलिटिशियनचं नाव असेल ते तुम्हाला इथून सर्च करायचं आहे. ओके, खूप चांगला रिझल्ट भेटतो त्याने. प्रोग्राम वगैरे जे काही केले आहेत त्याचे पण रिझल्ट भेटतो आपल्याला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एडिटिंगमध्ये पण हे गोष्टी ॲड करता येतील. बघू शकता खूप चांगलं, जसं की आपण इथे सर्च करू राज ठाकरे. ओके, राजसाहेब ठाकरेचं आपण इथे सर्च करू
आणि तुम्ही क्लिक केल्यानंतर बघू शकता भरपूर सारे इमेजेस आपल्याला अवेलेबल झाले, एकदम खतरनाक, जे की हाय क्वालिटीमध्ये, पूर्णतः हाय क्वालिटीमध्ये. कारण की आपल्याला आपण गुगलला बघतो की आपल्याला ते जे आहेत फोटो ते आपल्याला एकदम ब्लरमध्ये भेटतात. ओके, तर बघू शकता इथून हाय क्वालिटीमध्ये एकदम फोटो आहेत. तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी यावर क्लिक करा आणि इथून सेव्ह इमेजेस केलं तरी चालेल, हरकत नाही. ओके, आता आपली जे काय बोलतात त्याला 4 नंबरची वेबसाईट. ओके, 4 नंबरची वेबसाईट आहे बघा, खूप महत्वाची. त्यामध्ये बघा आपल्याला PNG डाउनलोड करायचे. ओके, आपण जी 4 नंबरची वेबसाईट आहे PNG इग. ओके, PNG आपल्याला एक सर्च करायचं, सॉरी PNG एक. ओके, PNG एक वेबसाईट सर्च करायचं. जे कोणती वेबसाईट म्हणजे तुम्हाला जे काही PNGs पाहिजेत फक्त तुम्हाला ते सर्च करायचे. जसं की मी ते सर्च करते हार्ट. ओके, हार्ट PNG. ओके, तुम्ही सर्च केलं हार्ट PNG, एकदम भरमसाठ असा रिझल्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असाल हार्टचे जे इमोजी असतात ते डिझाईनमध्ये यूज केलेले असतात. जसं की मी इथून एक डेस्कटॉप साईज करून घेते, थोडा मोठा आपल्याला कॅमेरा दिसेल, बरेच सारे 2 टाईपमध्ये आपले दिसेल. ओके, तर तिथून थोडं बॅक करू, आपण परत करू हार्ट PNG. खूप चांगला रिझल्ट काय बोलतो, प्लीज अलाव ॲड्स ऑन युअर वेबसाईट. अलाव ॲड करा मध्ये ते, तर बरं हरकत नाही, आपण अलाव ॲड करून टाकू. तो वेबसाईट दिसेल आपल्याला, ठीक आहे. रिफ्रेश पेज करा, आता इथे ॲडव्हर्टाईज दिसेल आपल्याला, काय हरकत नाही. ओके, काही इश्यू नाही, हरकत, जाऊ दे. हे तुम्हाला डाउनलोड करता येईल, काय माहित नाही काय प्रॉब्लेम येऊन राहिला याच्यामध्ये. तर अच्छा, डेस्कटॉप साईज केली म्हणून आला होता इश्यू. हरकत नाही, काही कधी कधी येऊन जातात प्रॉब्लेम्स. ओके, यावर क्लिक करू आपण हार्ट्सवर. मी तुम्हाला हार्ट दाखवते, जे काही मी माझ्या डिझाईनमध्ये स्वतः यूज केलं आहे 4-5 वेळेस. चला, इथं काही दिसून नाही राहिला तो. बरं, तुम्ही स्लाईड करत गेले की तुम्हाला भरपूर सारा चांगला रिझल्ट भेटते. डाउनलोड कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला. ओके, जसं की हा स्ट्रॉबेरीचा आपण फोटो घेऊ, यावर क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला काय करायचं, डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. डाउनलोड पेज एक कॅप्चा देईल आपल्याला, ते व्हेरीफाय करायचं आहे. ओके, कॅप्चा टाकायचं आहे KEW9 वरती जे आहे ते फिल करायचं आहे आणि ऑटोमॅटिक तुमचं जे फोटो आहे ते डाउनलोड होऊन PNG डाउनलोड, एकदम हाय क्वालिटीमध्ये डाउनलोड, काय प्रॉब्लेम नाही. ओके, 4 वेबसाईट सांगितल्या, कशा वाटल्या ते कमेंटमध्ये सांगायचे तुम्हाला, ठीक आहे. आणि काही अडचण असेल ते पण विचारू शकता. आता जे आपले 5 नंबरची वेबसाईट आहे एकदम खतरनाक अशी लेवलची, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, एकदम हाय रेझोल्युशनमध्ये आणि हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणार. ज्याचं नाव आहे फ्रीपिक. खूप महत्त्वाची वेबसाईट आहे. फ्रीपिक नावाची वेबसाईट सर्च करायची आणि फर्स्ट वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, फर्स्ट वेबसाईटवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता नाही का आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही, ही गोष्ट तर लक्षात ठेवायची. कारण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डेली नोटिफिकेशन येत जातील. तुम्ही व्हिडिओला लाईक पण करता, कमेंट पण करता, व्हिडिओ पण पूर्ण बघता, मग सबस्क्राईब का करत नाही? काय एलर्जी वगैरे आहे का त्या बटनासोबत सबस्क्राईबच्या? त्यामुळे सबस्क्राईब करायचे आधी तर. ओके, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि ज्या जे काही आपल्या रेडिंगच्या क्लासच्या नोटिफिकेशन असतात ते डेली आले तुम्हाला, तुम्ही सर्वात आधी व्हिडिओ बघू शकता. ओके, फ्रीपिकला तुम्ही साइन इन वगैरे करून घ्यायचं, कारण की खूप इम्पॉर्टंट वेबसाईट आहे आपल्या एडिटिंगमध्ये. ओके, आता तुम्हाला इथं काय सर्च करायचं, जसं की दिवाळी येते जवळ, तर आपण दिवाळीचंच घेऊ सध्या तर. ओके, दिवाळी बॅकग्राऊंड करून घेऊ आणि बघू शकता एकदम चांगला रिझल्ट आपल्याला इथं वेबसाईटला अवेलेबल झाला आहे. जे प्रोफेशनल म्हणजे काय बोलतात त्याला इंग्लिशमध्ये, आपण जेव्हा बायनर डिझाईन करतो तेव्हा हे आपण इथून यूज करू शकतो. ओके, पण आता जर तुम्हाला काय बोलतात 15 ऑगस्टसाठी किंवा 26 जानेवारीसाठी पाहिजे असेल, जसं की ते सर्च करू आपण 15 ऑगस्ट बॅकग्राऊंड 15 ऑगस्ट बॅकग्राऊंड आपण सर्च केलं इथून, तर आपल्याला एकदम चांगला असा रिझल्ट भेटतो वेबसाईटला. बघा, एकदम खतरनाक मध्ये रिझल्ट अवेलेबल झालाय. फक्त डाउनलोड करण्यासाठी डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फोनमध्ये फाईल सेव्ह होईल. झिप फाईल भेटेल सर्व, तुम्ही फक्त एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि डाउनलोड होऊन जाईल. तर आजचा काही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला. ओके, कमेंट करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा चॅनलची लिंक शेअर करा, जेणे जास्तीत जास्त लोकांना मदत होईल आपल्या व्हिडिओ मार्फत. ओके, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲडसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय, व्हॉट्सअपला जॉईन करून घ्या. कारण की व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन झालं तर आपल्याला खूप सारे फायदे आहेत, कारण की जी काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मेन म्हणजे आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा, व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. इन्स्टा आणि टेलिग्रामची दोन्हीला पण चॅनलला जॉईन करायचे, टेलिग्रामच्या आणि इन्स्टाला फॉलो करायचे. इन्स्टाला आपण CapCut 30 Days अनलिमिटेड टिप्स अशी सिरीज चालू केली, तर आपण एडिटिंग शिकवत आहे CapCutची. तर इन्स्टा पेजला पण जाऊन फॉलो करून घ्या आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायचं. ओके, तर आता मेन म्हणजे राहिलंय आपला नेक्स्ट पार्ट, तर नेक्स्ट पार्ट पण लवकर येणार आहे. पण जास्तीत जास्त तुम्ही सपोर्ट करा, जेणेकरून मी पण रोज व्हिडिओ अपलोड करत जाईल. ओके, तर मग भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.